झालं का? So today we start with maxima and minima, then first derivative test, second derivative test. Okay. आपण इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग फंक्शन काय असतं, डिक्रीजिंग फंक्शन काय असतं पाहिलेलं आहे. आता जर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन कळालं असेल तो कुठे गेलं रे? ते बुक नाही काय. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन काय असतात हे माहित असेल तर मॅक्सिमा मिनिमा, मॅक्सिमा आणि मिनिमा पण तुम्हाला लगेच कळून जाईल. ठीक आहे. पहा, मॅक्सिमा अँड मिनिमा. थोडं मोठं करूया. कळलं का? बस नंतर दाखव. मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा. मॅक्सिमा म्हणजे काय? मॅक्सिमा इज द point. What we say, maxima is the value of the function which is maximum. Means range ची concept तुम्हाला माहिती आहे. So we can say a function f of x is said to have maxima at x is equals to c. x is equals to c या पॉइंटवर फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला मिळते. आपण असं म्हणूयात, जर इफ द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट x is equals to c is greater than any other value of f of x in a delta neighborhood of c. म्हणजे काय? तर एखादं फंक्शन आहे, त्या फंक्शननी त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन केली, ती x इज इक्वल्स टू c या पॉइंटवर केली. कोणत्या पॉइंटवर केली? x इज इक्वल्स टू c. हे असं तुम्ही कधी म्हणणार, ज्यावेळी x इज इक्वल्स टू c या पॉइंटवर फंक्शनची जी काही व्हॅल्यू आहे ती त्याच्या डेल्टा नेबरहुड मध्ये असलेल्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू पेक्षा मोठी असेल. कळतंय का? मग आता समजा तुमच्याकडे एखादं फंक्शन असेल असं, y इज इक्वल्स टू f ऑफ x, आणि तुम्ही म्हणताय की ऍट x इज इक्वल्स टू c फंक्शन हॅज अटेन इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट x इज इक्वल्स टू c. दिस इज x ऍक्सिस, दिस इज y ऍक्सिस. x इज इक्वल्स टू c या पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू काय असेल? f ऑफ c, इजंट इट? आणि त्या फंक्शनच्या व्हॅल्यूलाच आपण मॅक्सिमा किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणतो. कळतंय? मॅक्सिमा म्हणजे काय? मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आणि आपण असं आता म्हणतोय की लेट अस से फंक्शन इज अटेनिंग इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऑन x इज इक्वल्स टू c. मग ते असं म्हणतात, आपण असं म्हणूयात, ज्यावेळी त्या फंक्शनच्या डेल्टा नेबरहुड मध्ये, म्हणजे इफ आय कन्सिडर डेल्टा नेबरहुड ऑफ दॅट पॉइंट सी च्या डेल्टा नेबरहुड मध्ये सीचा डेल्टा नेबरहुड आहे, म्हणजे सीच्या जवळचे काही पॉइंट्स. ठीक आहे. दिस इज c प्लस डेल्टा and this is c minus delta. We are saying that function has attained its maximum value at x is equals to c. It is only possible if all values of x in between c minus delta to c plus delta are attaining less value than f of c. म्हणजे कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्या c मायनस डेल्टा पासून c प्लस डेल्टा पर्यंतचे जे सगळे पॉइंट्स आहेत, त्या सगळ्या पॉइंट्सवर जर फंक्शनची व्हॅल्यू काढली तर त्या सगळ्या पॉइंटवर जी फंक्शनची व्हॅल्यू येणार आहे त्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या f ऑफ c पेक्षा, म्हणजे ह्या c पॉइंटवर येणाऱ्या व्हॅल्यूज पेक्षा छोट्या असतील. कळतंय का? मग आपण म्हणू की फंक्शन f ऑफ x, y इज इक्वल्स टू f ऑफ x ने मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन केली. कळतंय? म्हणजे काय? फॉर ऑल x बिलॉंगिंग्स टू c मायनस डेल्टा टू c प्लस डेल्टा, यू कॅन से क्लोज ब्रॅकेट पण वापरू शकता, असं काही नाही की ओपनच वापरावं. त्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज c मायनस डेल्टा पासून c प्लस डेल्टा पर्यंतच्या, त्यांची सगळ्यांचा f ऑफ x
म्हणजे त्या सगळ्यांची व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, त्या सगळ्या एक्सच्या, म्हणजे हे जे सगळ्या व्हॅल्यूज ऑफ एक्स आपण टाकणारे ह्या फंक्शनच्या इक्वेशन मध्ये, त्याने आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज मिळतील त्या सगळ्या एफ ऑफ एक्स ह्या छोट्या आहेत एफ ऑफ सी पेक्षा. म्हणजे एफ ऑफ सी इज ग्रेटर दॅन एनी अदर एक्स in between c minus delta to c plus delta. Then we are saying f of c is maximum value of the function. And that maximum value is called as maxima. बरोबर, मॅक्सिमम व्हॅल्यूलाच, या एफ ऑफ सी लाच आपण काय म्हणणार, मॅक्सिमा ऑफ एफ ऑफ एक्स, मॅक्सिमा ऑफ फंक्शन. मॅक्सिमा कोणत्या पॉइंटवर तुम्हाला मिळालाय, एक्स इज इक्वल टू सी. मग म्हणणार मॅक्सिमा ऑफ फंक्शन ऍट, त्याला ऍट म्हणतोय मी, एक्स इज इक्वल टू सी. एक्स इज इक्वल टू सी या पॉइंटवर तुम्हाला मॅक्सिमा मिळाला. बरोबर, हेच म्हणलंय आपण की a function f of x is said to have the maxima at x is equals to c if the value of the function at x is equals to c is greater than any other value of x in a delta neighborhood of x. कळतंय का, आता समजलं का? ओके. मग आपण हे स्मॉल डेल्टा नेबरहूड घेतलं आणि हे सांगितलं तुम्हाला, आणि एफ ऑफ सी ला आपण मॅक्सिमा ऑफ एफ ऑफ एक्स म्हणतो. Thus the function will have maxima at x is equals to c. If function is increasing, then c minus delta is less than x is less than c. And if the function is decreasing, then c is greater than x is greater than c plus delta. कळतंय? म्हणजे काय? म्हणजे हे तुम्हाला असं सांगतंय की मॅक्सिमा मिनिमा मध्ये सुद्धा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अनालिसिस, त्याचा अनालिसिस करू शकता. जर तुमचा फंक्शन किंवा जर तुमचं फंक्शन एक्स इज इक्वल टू सी या पॉइंटवर मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड करत असेल, सीच्या डेल्टा नेबरहूड मध्ये पाहिलं तर सी मायनस डेल्टा पासून सी प्लस डेल्टा पर्यंतच्या ज्या काही सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, त्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज वर आपल्याला जी काही फंक्शनची व्हॅल्यू मिळणार आहे, ती जी व्हॅल्यू असणार आहे ती त्या सगळ्या व्हॅल्यूज कमी असणार आहे कशापेक्षा, एफ ऑफ सी पेक्षा. बरोबर. पण असं म्हणतायत की जर मॅक्सिमा आहे, जर आपल्या फंक्शनने, इफ फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज अटेंड मॅक्सिमा, हॅज अटेंड मॅक्सिमा at x is equals to c, then in a delta neighborhood of c, then in a delta neighborhood of c, x is between c minus delta to c plus delta, c minus delta to c, function is, अरे c मायनस डेल्टा पासून c पर्यंत तुमचं हे फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन दिसतंय ना. मग तेच सांगतायत की जर तुमच्या फंक्शनने x इज इक्वल टू c या पॉइंटवर मॅक्सिमा अटेंड केला असेल तर c मायनस डेल्टा पासून c पर्यंत तुमचं फंक्शन असेल इन्क्रीजिंग फंक्शन. फंक्शन इज इन्क्रीजिंग. आणि c टू c प्लस डेल्टा या इंटरवल मध्ये आपण आता स्टँडर्ड टर्म्स वापरूयात. c टू c प्लस डेल्टा या इंटरवल मध्ये तुमचं फंक्शन असेल डिक्रीजिंग फंक्शन. दिसतंय का? मग हेच सांगितलंय, फंक्शन इज डिक्रीजिंग फंक्शन. कळलं? मग हेच सांगितलंय मागच्या पेजवर पण. Thus the function will have maxima at x is equals to c. Hence function f of x is increasing in this interval. In this interval function is increasing and in this interval function is decreasing. कळतंय का? आणि मॅक्सिमाचा ग्राफ असा दिसेल. आणि तुम्हाला जर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची मॅक्सिमा आणि मिनिमाची, तर मॅक्सिमा आणि मिनिमाला आपण टुगेदरली एक्स्ट्रीमा आपण म्हणत असतो. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय म्हणत असतो? एक्स्ट्रीमा किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. मॅक्सिमा आणि मिनिमाला एकत्रपणे आपण काय म्हणतो? एक्स्ट्रीमाज, एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. येईल पुढे ते. आता हे पहा मिनिमा. मिनिमा ऑफ द फंक्शन म्हणजे काय? A function is said to have minima at x is equals to c.
फंक्शन एक्स इज इक्वल टू सी वर मिनिमा आहे असं आपण म्हणतो जेव्हा इफ द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू सी इज लेसर दॅन एनी अदर व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स इन अ डेल्टा नेबरहुड ऑफ सी. ओके, म्हणजे काय? आता थर्ड स्लाइड. फंक्शनला मिनिमा कधी म्हणणार आहे तुम्ही, किंवा फंक्शनला मिनिमा नाही, फंक्शनवर म्हणजे फंक्शनच्या डोमेनमध्ये कुठला तरी पॉइंट एक्स इज इक्वल टू सी आहे आणि त्या सी पॉइंटवर फंक्शनने मिनिमम व्हॅल्यू अटेन केली, म्हणजे फंक्शनची सगळ्यात छोटी व्हॅल्यू. मग ती एक्स इज इक्वल टू सी या पॉइंटवर फंक्शन हॅज मिनिमा असं कधी म्हणणार तुम्ही? पहा, असा ग्राफ असेल समजा आपल्याकडे फंक्शनचा, मिनिमा म्हणजे ग्राफ असा असेल. असं कन्सिडर करा की हा फंक्शनचा ग्राफ आहे. y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज द फंक्शन अँड ऍट दिस पॉइंट एक्स इज इक्वल्स टू सी, ऍट दिस पॉइंट एक्स इज इक्वल्स टू सी, फंक्शन हॅज अटेन मिनिमम व्हॅल्यू. ही सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे ना फंक्शनची. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे काय? y व्हॅल्यू, बरोबर ना? ऍट एक्स इज इक्वल्स टू सी यू आर गेटिंग स्मॉलेस्ट y व्हॅल्यू, दॅट इज एफ ऑफ सी, बरोबर का? इफ आय कन्सिडर डेल्टा नेबरहुड ऑफ सी, if I consider delta neighborhood of C, हा काय? फंक्शनचा डेल्टा नेबरहुड म्हणजे काय? फंक्शनचा नाही, सीचा डेल्टा नेबरहुड ऑफ सी. देन दिस पॉइंट इज सी प्लस डेल्टा अँड दिस पॉइंट इज सी मायनस डेल्टा. मग ह्या डेल्टा नेबरहुड मध्ये म्हणजे तुम्ही असं म्हणताय की फंक्शन जर मिनिमम व्हॅल्यू अटेन करतोय ऍट एक्स इज इक्वल टू सी. व्यवस्थित टर्मिनॉलॉजीजला व्यवस्थित समजा. मी असं म्हणतोय की फंक्शन जे आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू सी मिनिमम व्हॅल्यू अटेन करत आहे, म्हणजे त्याची सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू आपल्याला ह्या फंक्शनची सी पॉइंटवर मिळतीये, बरोबर? मग आपण सी चा जर डेल्टा नेबरहुड घेतला, सी मायनस डेल्टा आणि सी प्लस डेल्टा, तर आपण म्हणूयात फंक्शनची एक्स इज इक्वल टू सी या पॉइंटवर मिनिमम व्हॅल्यू असेल जेव्हा सी मायनस डेल्टा पासून सी प्लस डेल्टा पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज ऑफ एक्स ह्या एक्स इज इक्वल टू सी या पॉइंटवर असलेल्या फंक्शनच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त असतील. म्हणजे काय? म्हणजे फॉर ऑल एक्स, कळतंय का? मी पुन्हा एकदा सांगतो, ऍट एक्स इज इक्वल टू सी फंक्शनची जी काही व्हॅल्यू मिळेल आणि सी मायनस डेल्टा पासून सी प्लस डेल्टा पर्यंत ज्या काही एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज इव्हॅल्युएट केल्या आपण फंक्शन मध्ये, तर दोघांना कम्पेअर केलं तर एफ ऑफ सी जो आहे म्हणजे ऍट एक्स इज इक्वल टू सी फंक्शनची व्हॅल्यू, ती जी फंक्शनची व्हॅल्यू असेल ती कमी असेल सगळ्या व्हॅल्यूज ऑफ एक्स इन बिटवीन सी मायनस डेल्टा टू सी प्लस डेल्टा. कळतंय का? म्हणजे काय? फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू सी मायनस डेल्टा टू सी प्लस डेल्टा, एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन एफ ऑफ सी. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे जे ओढून सांगतोय ना तुम्हाला, सी मायनस डेल्टा पासून सी प्लस डेल्टा पर्यंतच्या सगळ्या एक्स व्हॅल्यूजला तुम्ही फंक्शन मध्ये इव्हॅल्युएट केलं तर फंक्शनच्या ज्या काही सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील त्या सगळ्या व्हॅल्यूज पेक्षा, म्हणजे त्या सगळ्या व्हॅल्यूज या एक्स इज इक्वल टू सी या पॉइंटवर फंक्शनची जी काही व्हॅल्यू मिळणार आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त असतील. म्हणजे ऍट एक्स इज इक्वल टू सी वी गेट द लेसर व्हॅल्यू ऑफ अवर फंक्शन, and in between c minus delta to c plus delta we are getting the higher values than that value f of c. बरोबर? आणि मग ऍट x is equals to c फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर या व्हॅल्यूला f of c ला तुम्ही म्हणणार f of c is मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. हिला काय म्हणणार तुम्ही? मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट एक्स इज इक्वल्स टू सी. एक्स इज इक्वल्स टू सी वर आपल्याला फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू मिळतीये, बरोबर ना? ओके, मग हेच सांगितलं होतं इथं की अ फंक्शन इज सेड टू हॅव मिनिमा ऍट एक्स इज इक्वल्स टू सी इफ द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट एक्स इज इक्वल्स टू सी
is lesser than any other values of f of x in a delta neighborhood of c. कळतंय का? इन अ डेल्टा नेबरहुड ऑफ सी. आणि एफ ऑफ सी इज कॉल्ड ॲज मिनिमा ऑफ फंक्शन. ह्याला काय म्हणतो आपण? मिनिमा ऑफ फंक्शन. ह्याला काय म्हणतो आपण? मिनिमम व्हॅल्यू. एफ ऑफ सी इज द मिनिमम व्हॅल्यू आणि त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणत असतो मिनिमा ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स. मिनिमा ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स. ही जी एफ ऑफ सी मिळाली आपल्याला व्हॅल्यू, तिला काय म्हणतो आपण? मिनिमा ऑफ फंक्शन. काय झालं? लाईट आली मग फॅन बंद होतात काय? आणि मग ह्याच्यासाठी जर असं असेल ऍट एक्स इज इक्वल्स टू सी फंक्शनने मिनिमम व्हॅल्यू अटेंड केली, म्हणजे ऍट एक्स इज इक्वल्स टू सी फंक्शन हॅज मिनिमा, तर आपण म्हणतो की जर ऍट एक्स इज इक्वल्स टू सी फंक्शन इफ ऍट एक्स इज इक्वल्स टू सी फंक्शन हॅज मिनिमा, देन लाईट गेली की लाईट आली? गेली. मग फॅन बंद करा की. ऍट एक्स इज इक्वल्स टू सी फंक्शन हॅज मिनिमा, देन पहा काय दिसतंय तुम्हाला ऑब्झर्वेशन. जर एक्स इज इक्वल्स टू सी वर आपल्या फंक्शनने मिनिमा अटेंड केला असेल तर सी मायनस डेल्टा पासून सी पर्यंतच्या एक्सच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, सी मायनस डेल्टा पासून सी पर्यंतच्या एक्सच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यासाठी आपलं फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन आहे. कळतंय का? या झोन मध्ये सी मायनस डेल्टा पासून सी पर्यंत म्हणजे हा जो इंटरवल आहे त्या इंटरवल मध्ये आपलं फंक्शन कसं आहे? कसं आहे? डिक्रीजिंग फंक्शन. आणि सी टू सी प्लस डेल्टा या इंटरवल मध्ये म्हणजे हे त्याचं मॅथमॅटिकल नोटेशन. सी टू सी प्लस डेल्टा फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन. कळतंय का मग? ओके. नाउ नेक्स्ट. आता तुम्हाला असं म्हणजे कधी कळणार की एक्स इज इक्वल्स टू सी हा पॉइंट आहे आणि त्या पॉइंटवर आपलं फंक्शन मिनिमा अटेंड करेल किंवा मॅक्सिमा अटेंड करेल? तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिलं ना तर एक्स इज इक्वल्स टू सी असा पॉइंट आहे ज्या पॉइंटवर म्हणजे एक्स इज इक्वल्स टू सी असा पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण करस्पॉन्ड केलं कर्ववर, तर कर्ववर जो आपल्याला पॉइंट मिळणार आहे त्या पॉइंटवर जर तुम्ही टँजंट मारली तर ती पॅरलल टू एक्स ऍक्सिस येईल. कशी येईल? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता मागच्या पण फिगर मध्ये एक्स असा पॉइंट आहे की त्या एक्स पॉइंटला जर करस्पॉन्ड केलं आपण कर्ववर म्हणजे ट्रेस केलं तर त्या कर्ववर जो पॉइंट मिळणार आहे त्या कर्ववर जो पॉइंट मिळाला त्याला जर त्या पॉइंटवर टँजंट मारली तर ती कशी येईल? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे इथून मी एक कन्क्ल्युजन काढू शकतो की जर एफ डॅश ऑफ सी 0 असेल तरच आपण त्या पॉइंटवर मिनिमा किंवा मॅक्सिमा व्हॅल्यू मिळेल आपल्याला त्या फंक्शनचा, असं म्हणू शकतो. कळतंय का? आणि मिनिमा आणि मॅक्सिमाला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. काय म्हणतो? एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. मॅक्सिमा अँड मिनिमा टुगेदरली कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमा. एक्स्ट्रीमा किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे मॅक्सिमा और मिनिमा. काय? मॅक्सिमा और मिनिमा किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू और मिनिमम व्हॅल्यू. ठीक आहे. एक्स्ट्रीमा किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज पण आपण म्हणतो टुगेदरली. कोणाला? मॅक्सिमाला आणि मिनिमाला. मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यूला. बरोबर. आता पहा ह्या ज्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहेत ह्या आपल्याला एक्स इज इक्वल्स टू सी पॉइंटवर मिळतात. म्हणजे आताच आपण ज्या फिगरमध्ये दोन्ही डायग्राम म्हणण्यापेक्षा दोन्ही ग्राफमध्ये आपण पाहिलं दोन्ही कर्व होते. ते कर्व कसे होते? असे कर्वी नेचरचे होते. बरोबर ना? असे स्मूथ कर्व होते. एक असा होता एक असा होता. म्हणजे सी असा पॉइंट आहे ना त्या पॉइंट पासून एकतर फंक्शन इन्क्रीजिंग बनते त्या पॉइंटच्या मागे फंक्शन डिक्रीजिंग असेल म्हणजे सी पॉइंटवर आपलं फंक्शन काय होतंय? टर्न करतंय. म्हणजे तो असा पॉइंट की ज्या पॉइंटवर आपलं फंक्शन काय होतंय?
टर्न होते, इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग टू इन्क्रीजिंग बनते, तर त्या पॉइंटला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो. इन शॉर्ट, असा पॉइंट की ज्या पॉइंटवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झिरो आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्या पॉइंटला आपण टर्निंग पॉइंट किंवा स्टेशनरी पॉइंट असं म्हणू शकतो. बरोबर? म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आर ऑब्टेन्ड ऑन व्हॉट? टर्निंग पॉइंट्स और स्टेशनरी पॉइंट्स. कळतंय का? म्हणजे तुम्हाला जर चेक करायचं असेल की आपलं फंक्शन जे आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला कुठे मिळेल किंवा मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कुठे मिळेल, तर ती फक्त कुठे मिळते? टर्निंग पॉइंटवर किंवा स्टेशनरी पॉइंटवर मिळते. मिळू पण शकते किंवा मिळू पण शकत नाही. ठीक आहे? म्हणजे काय? एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आर ऑब्टेन्ड ऑन स्टेशनरी पॉइंट और टर्निंग पॉइंट. ऑब्टेन्ड ऑन टर्निंग पॉइंट टर्निंग और स्टेशनरी पॉइंट. That is, if function has extrema at x is equals to c, then f dash of c must be 0. त्या पॉइंटवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असलंच पाहिजे जर त्या पॉइंटवर फंक्शनने मिनिमा किंवा मॅक्सिमा अटेंड केलाय. कळतंय का काय म्हणतोय ते? कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजा, म्हणजे आपल्याला ना क्वेश्चन वर आपण त्या कन्सेप्ट अप्लाय करू शकू. ठीक आहे? आता तेच सांगितलं असेल. हे पण कळालंय तुम्हाला की फंक्शन डिक्रीजिंग असतं ह्या झोन मध्ये, आणि इथून पुढे फंक्शन काय कसं आहे? इन्क्रीजिंग. कशासाठी? मिनिमासाठी आणि मॅक्सिमासाठी. मग ते तुम्ही समजून घ्या. आता पहा नेक्स्ट. f dash, if f dash of c is equals to 0, then f of x is neither increasing nor decreasing. त्या पॉइंटवर आपलं फंक्शन ना इन्क्रीजिंग फंक्शन आहे ना डिक्रीजिंग फंक्शन आहे. कोणत्या पॉइंटवर? सी पॉइंटवर. कोण आलंय? पॅरेंट्स आहे का? हा, त्या पॉइंटवर आपलं फंक्शन एकतर इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल. नसेल म्हणजे आपण सांगू शकत नाही की एफ ऑफ एक्स हे इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. कोणत्या पॉइंटवर? टर्निंग पॉइंटवर. बरोबर ना? कारण त्या पॉइंटवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं? 0 असतं. Such point on a curve where f dash of x is 0 called as turning point or a stationary point of the function. At these point function attains मॅक्सिमा और मिनिमा. अशा पॉइंटवर फंक्शन मॅक्सिमा किंवा मिनिमा अटेंड करत असतो, ग्लोबली और लोकली. आता हे ग्लोबली लोकली काय असतं ते सांगतो तुम्हाला. अँड आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. मॅक्सिमा आणि मिनिमाला टुगेदरली आपण काय म्हणत असतो? एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. कळतंय का? ओके. आता हे पहा, ग्लोबल आणि लोकल म्हणजे काय? त्याच्यासाठी ना अजून एक स्लाइड. आता समजा फंक्शनचा ग्राफ असा असेल, लांबलचक ग्राफ आहे. बरोबर का? आहे का हे फंक्शन? येस. वर्टिकल लाईन टेस्ट करून पहा. ठीक आहे? मग हे फंक्शनचा जो ग्राफ आहे हा, ह्या फंक्शनच्या ग्राफवर जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर मी तुम्हाला समजा एक छोट्या इंटरवल मध्ये विचारलं इथून इथपर्यंत, या एक्सच्या व्हॅल्यू पासून इथपर्यंत, तर फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कोणती? ही. फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती? ही. आपण एवढाच पार्ट कन्सिडर केलाय. आपण समजा ए टू बी या डोमेन बद्दल बोलतोय. म्हणजे काय? आपलं डोमेन आता सध्या काय? ए टू बी. तर ए टू बी या डोमेन मध्ये फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू या सी पॉइंटवर असेल, कारण या पॉइंटवर फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणजे आपण जर टँजंट मारली तर ती टँजंट कशी येणार? हा. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय येणार? बी. पण आता या पॉइंटवर टँजंट मारल्यावर हे येते कशी? नाही. मग कधी कधी काय होतं की इंटरवल्स कन्सिडर जर केले तर इट इज नॉट नेसेसरी दॅट की जर एफ डॅश ऑफ सी 0 असेल तरच आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळेल. ठीक आहे? पण इन जनरल आता जर तुम्ही समजा पाहिलं की हा जो पॉइंट आहे, या पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू कशी मिळते?
फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम, बरोबर. हा जो पॉइंट आहे याच्यावर फंक्शनची व्हॅल्यू समजा ह्याला डी म्हणू, मॅक्सिमम मिळते. आता या पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम मिळतीये, या पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू मिळतीये काहीतरी, मॅक्सिमम म्हणू शकत नाही. म्हणून आपण काय करतो माहिती, ग्लोबली आणि लोकली विचार करतो. म्हणजे काय, तुमच्या गावापुरता विचार केला तर तुमच्या गावातला सगळ्यात मोठा माणूस, मोठा म्हणजे पदाने मोठा माणूस सरपंच, बरोबर. पण तुम्ही जिल्ह्यावर गेले, जिल्हा स्तरावर, बरोबर, तर तर सगळ्यात मोठा कोण, मुख्यमंत्री. हा, आमदार, नंतर खासदार, बरोबर ना. आणि ग्लोबली सगळ्यात मोठा कोण, ग्लोबली म्हणजे इंडियाचा जर विचार केला तर पीएम, बरोबर ना. महाराष्ट्राचा विचार केला तर सीएम, गावाचा विचार केला तर सरपंच, बरोबर का. म्हणजे काय, लोकली आणि ग्लोबली ह्या दोन कन्सेप्ट आपण डिफाईन करतो. कशामध्ये, ह्याच्यामध्ये सुद्धा, फंक्शन मध्ये सुद्धा. आपण जर पर्टिक्युलर डोमेनला रिस्ट्रिक्ट केलं की तुमचं डोमेन फक्त तुमचं गावच आहे, मग कोणता मोठा, सरपंच म्हणून. जर तुम्ही डोमेन वाढवलं, महाराष्ट्र म्हटले तर सगळ्यात मोठा सीएम, बरोबर, चीफ मिनिस्टर. आणि जर तुम्ही अजून तुमचं डोमेन मोठं केलं, पूर्ण राष्ट्र, नेशन, तर सगळ्यात मोठा, हा, पीएम सीएम मधला फरक कळतो की नाही तुम्हाला. हा, म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का, फंक्शनचा हा सगळ्यात मोठा म्हणजे हा जो ग्राफ तुम्हाला दिसतोय, तर या पूर्ण ग्राफ मध्ये ग्लोबल ग्राफ पहा, तर ग्लोबली सगळ्यात मोठी व्हॅल्यू फंक्शनची या पॉइंटवर अटेंड, म्हणजे ही व्हॅल्यू ऍट पॉइंट समजा म्हणा ए, ऍट पॉइंट ए फंक्शन अटेन्स द ग्लोबल मॅक्सिमा, बरोबर. आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू ही, म्हणजे हा एफ ऑफ ए याला म्हणलं, ह्याला एफ ऑफ बी म्हणलं, तर हा काय आहे, दिस इज ग्लोबल मिनिमा, ग्लोबल मिनिमा, आणि हा ग्लोबल मॅक्सिमम. आणि बाकीचे मधले लोकल सगळे, रिलेटिव्ह मिनिमा, रिलेटिव्ह मॅक्सिमा. लोकल मिनिमा, लोकल इज ऑल्सो कॉल्ड एज रिलेटिव्ह, बरोबर. मग हा कसा आहे, जर आपण इथून इथपर्यंतचा विचार केला, एवढ्या लोकॅलिटीचा विचार केला, इथून इथपर्यंत, कुठून, इथून इथपर्यंत, हे जर डोमेन कन्सिडर केलं, तर या डोमेन मध्ये हा लोकल मॅक्सिमा आणि हा लोकल मिनिमा, हा ग्लोबल असून सुद्धा लोकल इथं एवढ्या डोमेन मध्ये, कळतंय का. हा कसा आहे, लोकल मॅक्सिमा, लोकल मॅक्सिमा किंवा लोकल मॅक्सिमम असं पण म्हणतात. लोकलला आपण रिलेटिव्ह पण म्हणतो, रिलेटिव्ह मॅक्सिमा, बरोबर. आणि हा लोकल मिनिमा. ते डिपेंड करतं की तुमचं डोमेन काय, तुम्ही गावाबद्दल बोलताय की राज्याबद्दल बोलताय की राष्ट्राबद्दल बोलताय, बरोबर ना. म्हणजे काय की इट इज नॉट नेसेसरी दॅट तुमच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एखाद्या पॉइंटला 0 असेल, मग तो पूर्ण ह्याचा, कशाचा, पूर्ण डोमेनवर सगळ्यात मोठी व्हॅल्यू त्याने अटेंड केली किंवा छोटी. तुम्हाला काय म्हटलं, फंक्शन त्याची एक्स्ट्रीम व्हॅल्यू कुठे अटेंड करतो, अशा पॉइंटवर की ज्या पॉइंटवर तुमच्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतं, आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंट, बरोबर. म्हणजे हेच सांगितलंय मी इथं पण, की हे जर पाहिलं y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन, तर या फंक्शन मध्ये हा ग्लोबल मॅक्सिमा आहे, हा ग्लोबल मिनिमा आहे. बाकीचे सगळे लोकल मॅक्सिमा, लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा, लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा, कळतंय का. लोकलला आपण रिलेटिव्ह पण म्हणतो, बरोबर. लोकल मॅक्सिमा और लोकल मिनिमा, LM म्हणजे काय लिहिलंय मी, लोकल मॅक्सिमा किंवा लोकल मिनिमा, बरोबर. आता हे पहा, नोट, मॅक्सिमा, कळतंय ना सगळ्यांना. Maxima and minima of the function are not necessarily the greatest or least value of the function in whole domain. म्हणजे तुमच्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आलं आणि मग त्या पॉइंट x इज इक्वल टू सी वर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, तर x इज इक्वल टू सी या पॉइंटवर तुम्हाला फंक्शनची सगळ्यात मोठी व्हॅल्यू मिळाली किंवा सगळ्यात छोटी व्हॅल्यू मिळाली असं समजून जाऊ नका.
त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण डोमेन चेक करावा लागेल. म्हणजे काय, द मॅक्सिमा अँड द मिनिमा ऑफ द फंक्शन आर नॉट नेसेसरीली ग्रेटेस्ट अँड लिस्ट value of the function in a whole domain, actually they are in particular interval. बरोबर. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज इन होल डोमेन, पूर्ण डोमेनचा विचार केला आणि त्याच्यावर ज्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळतात त्यांना आपण ग्लोबल मॅक्सिमा किंवा ग्लोबल मिनिमा ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स म्हणतो. ग्लोबल मॅक्सिमम किंवा ग्लोबल मिनिमम ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स म्हणतो, होल डोमेनचा विचार जर केला तर. बरोबर. पूर्ण समजा भारताचा विचार केला, नेशनचा विचार केला, तर पीएम इज ग्लोबल मॅक्सिमम. ठीक आहे, कळतंय का? आता एक्स्ट्रीम व्हॅल्यूज इन अ पर्टिक्युलर इंटरवल, पर्टिक्युलर तुम्ही तुमच्या डोमेनला रिस्ट्रिक्ट केलं तर पर्टिक्युलर इंटरवलवर जे काही तुम्हाला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळतात त्यांना आपण लोकल ऑर रिलेटिव्ह मॅक्सिमा म्हणतो, लोकल ऑर रिलेटिव्ह मिनिमा म्हणतो. अशा नावाने आपण त्याला ओळखतो. बरोबर. ओके, सो दिस इज द एंड ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा. ठीक आहे. द नेक्स्ट टर्मिनॉलॉजी, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. टेस्ट टू फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. आता हे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळत आहेत, ठीक आहे, एक्स इज इक्वल्स टू सी या पॉईंटवर तुमचं फंक्शन मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड करेल किंवा मिनिमम व्हॅल्यू अटेंड करेल. पण त्याला काढायचं कसं, हाऊ टू फाइंड आउट दॅट हाच तो पॉईंट एक्स इज इक्वल्स टू सी आहे ज्या पॉईंटवर फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला मिळाली. बरोबर. मग त्याच्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, दोन टेस्ट आहे. कोणत्या? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता पहिली आपण पाहू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या कारण हे समजलं तरच प्रॉब्लेम जमतील तुम्हाला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये पहा, आणि इथे तुम्हाला वेव्ही कर्व मेथड पण वापरावी लागू शकते म्हणजे लागणार. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पहा, तुमच्याकडे समजा एखादं फंक्शन असेल y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, तर त्या फंक्शनचं तुम्ही काय करणार माहितीये, त्या फंक्शनचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जे काही डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन येणार त्या इक्वेशनला झिरोशी इक्वेट करणार, आणि त्या झिरोशी इक्वेट केल्यानंतर तुम्हाला कुठला ना कुठला पॉइंट मिळेल आणि त्या पॉइंटवर तुमचं फंक्शन काय असेल, काय करेल, एकतर मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड करेल किंवा मिनिमम व्हॅल्यू अटेंड करेल. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्याकडे एखादं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 1, एक्स क्यूब प्लस 1 किंवा एक्स क्यूब प्लस 2x प्लस 1. बरोबर. मग ह्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतलं तर असं येईल 3x स्क्वेअर प्लस 2. आता काय करतो माहिती आपण, फर्स्ट डेरिव्हेटिव्हला झिरोशी इक्वेट करतो. असं का करतो आपण, टू गेट दॅट पॉइंट, ऑन दॅट पॉइंट our function may be maximum value, may be attaining maximum value, may be attaining minimum value. कळतंय का? तो पॉइंट सी आपल्याला मिळवायचा आहे, म्हणून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जे काही येतं त्याला आपण झिरो करत असतो. म्हणजे त्याला जर झिरो केलं तर 3x स्क्वेअर काय येईल, -2. एक्स स्क्वेअर काय येईल, -2/3. म्हणजे हे इक्वेशन मी रॉंग दिले, इथं मायनसचं साईन द्यायला पाहिजे होतं कारण कुठल्याही नंबरचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसणार. बरोबर. इथं द्यायला पाहिजे होतं निगेटिव्ह. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3x स्क्वेअर -2. बरोबर. म्हणजे याच्यावरून ह्या डेरिव्हेटिव्हला आपण झिरोशी इक्वेट करत असतो. का इक्वेट करतो, कारण आपल्याला असा पॉइंट सी काढायचा असतो ज्या पॉइंट सी वर फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरो आहे, म्हणजे त्या पॉइंटवर जी काही टँजेंट आहे तिचा स्लोप झिरो आहे किंवा ती टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. बरोबर. मग ह्याला झिरोशी इक्वेट केल्यावर 3x स्क्वेअर काय येणार, 2च्या इक्वल येणार, आणि एक्स स्क्वेअर 2/3 म्हणजे एक्स काय येईल, प्लस मायनस √2/3. म्हणजे एक्सच्या ह्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळल्या, प्लस √2/3 अँड एक्स इज इक्वल्स टू -√2/3. म्हणजे हे जे फंक्शन आहे ह्याचा जर ग्राफ तुम्ही पाहिला तर मायनस आणि प्लस √2/3 या पॉइंटवर एकतर त्याने मिनिमा किंवा मॅक्सिमा अटेंड केलेला असेल. ठीक आहे, कळतंय का? केलेला असेल म्हणतोय मी, करणारच असं म्हणत नाही. ठीक आहे. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय असते की तुम्ही तुमच्याकडे जे फंक्शन आहे त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेता. बरोबर. आणि ते फर्स्ट डेरिव्हेटिव्हला तुम्ही कम्पेअर करत असता. ठीक आहे.
म्हणजे काय? आधी आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट अंडरस्टँड करू. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. A function f of x has maxima at x is equals to c if f dash of c is equals to 0. फंक्शन जे काही फंक्शन आहे त्यांनी मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड केली असं आपण तेव्हाच म्हणू शकतो कुठल्या पॉइंट x इज इक्वल्स टू सी वर, ज्यावेळी त्या पॉइंट सी ला आपल्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हच्या इक्वेशन मध्ये टाकलं, म्हणजे एफ डॅश ऑफ सी 0 असेल तरच पॉसिबिलिटी आहे की फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असेल. कळतंय का? म्हणजे एफ डॅश ऑफ सी 0 असलाच पाहिजे. आता काय म्हणले, ह्या दोन गोष्टी काय म्हणल्या तरी त्याच्यासाठी तुम्हाला अंडरस्टँड करावं लागतील काही गोष्टी. काय पाहतोय आपण? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आणि आपण ह्याच्यामध्ये पाहतोय मॅक्सिमा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये समजा आपण म्हणतोय लेट अस कन्सिडर दॅट आपलं फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हॅज अटेंड मॅक्सिमा, और इफ असं म्हणूयात, इफ y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हॅज मॅक्सिमा ऍट x इज इक्वल्स टू सी. x इज इक्वल्स टू सी वर फंक्शनने काय केलंय? मॅक्सिमा अटेंड केलाय. म्हणजे काय की फंक्शनचा ग्राफ मॅक्सिमासाठी कन्सिडर करू की असा ग्राफ असेल, बरोबर. आणि आपण आता एच नेबरहुड घेऊयात, म्हणजे सी पॉइंटवर फंक्शनने मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड केली आहे. समजा हा पॉइंट सी असेल, एक्स इज इक्वल्स टू सी, आणि या पॉइंटवर फंक्शनची जी काही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती एफ ऑफ सी आहे. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये आपल्याला चेक करावं लागतात काही गोष्टी. तर आपण त्याचा काय घेतोय? एच नेबरहुड. वी आर कन्सिडरिंग द एच नेबरहुड. मग हा काय असेल? सी प्लस एच, आणि हा काय असेल? सी मायनस एच. कळतंय ना? जास्त कन्फ्युजन नाही होत ना? एक्स इज इक्वल्स टू सी चा आपण एच नेबरहुड कन्सिडर करतोय, एक्स मायनस एच आणि एक्स प्लस एच. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला असं सांगतात की जर तुमचा फंक्शन मिनिमम किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड करतोय ऍट पॉइंट एक्स इज इक्वल्स टू सी, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू सी फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असलंच पाहिजे. सो फर्स्ट कंडिशन, जर ऍट एक्स इज इक्वल, जर तुम्ही म्हणताय ना की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ने मॅक्सिमा अटेंड केलाय एक्स इज इक्वल टू सी वर, तर सगळ्यात पहिली फॅक्ट म्हणजे ऍट पॉइंट सी एफ डॅश ऑफ सी 0, याच्यात कुठलाही वाद नसावा. ठीक आहे, कुठलाच वाद नाही याच्यात की असलाच पाहिजे तरच फंक्शन मॅक्सिमा अटेंड करेल. कळतंय का? आता दुसरी गोष्ट, तुम्ही जर ह्याला व्यवस्थित पाहिलं इथं, तर ऍट पॉइंट सी मायनस एच, एक्स इज इक्वल्स टू सी मायनस एच, जर तुम्ही टँजेंट मारली, काय केली? टँजेंट मारली, तर त्या टँजेंटचं इन्क्लिनेशन कसं आहे रे? 0 to 90 आहे ना? म्हणजे ती टँजेंट जी आहे ती अॅक्यूट अँगल आहे, म्हणजे ती जी लाईन आहे इट मेक्स द अॅक्यूट अँगल. तर त्याचं इन्क्लिनेशन पहा, 90 पेक्षा छोटं आहे ना. म्हणून मी असं म्हणायला पाहिजे का दुसरी कंडिशन, एफ डॅश ऑफ सी मायनस एच इन एच नेबरहुड, एच इज ग्रेटर दॅन 0 अँड एच इज स्मॉल, एच इज व्हेरी स्मॉल किंवा एच इज स्मॉल, एफ डॅश ऑफ सी मायनस एच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऍट दिस, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप. स्लोप कसा असला पाहिजे? पॉझिटिव्ह ना. स्लोप म्हणजे टॅन थिटा, आणि जर इन्क्लिनेशन 90 पेक्षा छोटा आहे म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह, म्हणजे एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज पॉझिटिव्ह. दॅट इज द सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन, हे कधी चालू आहे? ज्यावेळी आपण असं म्हणतोय की इफ y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन अटेन्स द मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल्स टू सी, देन दीज टू कंडिशन शॅल बी फुलफिल्ड. अँड थर्ड कंडिशन इज व्हॉट? ऍट एक्स इज इक्वल्स टू सी प्लस एच, द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन इज निगेटिव्ह बिकॉज इन्क्लिनेशन जर पाहिलं थीटा विच इज ग्रेटर दॅन 90, म्हणजे
आपली जी स्ट्रेट लाईन आहे तिचं इन्क्लिनेशन ग्रेटर दॅन 90 आहे, म्हणजे थिटा कसा येईल, निगेटिव्ह येईल, म्हणजे स्लोप कसा येईल त्या लाईनचा, निगेटिव्ह येईल. म्हणजे थर्ड कंडिशन इज व्हॉट, एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज लेस दॅन 0. कळतंय, समजलं. आता नेक्स्ट स्लाइड थोडी हे झाली का. आता म्हणू की इफ एफ ऑफ एक्स अटेन्स minimum value at x is equals to c. If y is equals to f of x attains minimum value at x is equals to c. मग त्याच्यासाठी ग्राफ मिनिमम व्हॅल्यू जर अटेंड केली म्हणजे ग्राफ असा येईल. ठीक आहे ना, म्हणजे असा येईल, म्हणजे आपण कन्सिडर करतोय. थोडं अजून स्मूथ जाऊयात. म्हणजे ऍट एक्स इज इक्वल्स टू सी, व्यवस्थितपणे पहा. एक्स इज इक्वल्स टू सी, फंक्शन हॅज अटेंड मिनिमम व्हॅल्यू. ऍट एक्स इज इक्वल्स टू सी फंक्शनची व्हॅल्यू काय, एफ ऑफ सी. This is the minima. That value of function is called as minima. X is equals to c is not minima. It is a turning point or stationary point. But value of the function at that point is minima in this case. कळतंय का, f of c is minima. ठीक आहे, मग आपण त्याचं काय करतोय, वी आर कन्सिडरिंग द डेल्टा नेबरहुड और h नेबरहुड. दिस इज h नेबरहुड ऑफ C. This is C plus H. This is C minus H. मग व्यवस्थितपणे पहा, पहिली कंडिशन, फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, या फंक्शनने एक्स इज इक्वल्स टू सी या पॉइंटवर जर मिनिमम व्हॅल्यू अटेंड केली आहे, म्हणजे त्या पॉइंटवर त्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असणारच. म्हणजे पहिली कंडिशन, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0. दुसरी कंडिशन, व्यवस्थितपणे पहा, हा जो सी मायनस एच पॉइंट आहे, या पॉइंटवर जर तुम्ही टँजेंट मारली, काय मारली, टँजेंट, तर ही जी काही टँजेंट असणार आहे ना, ही जी काही टँजेंट आहे, ही टँजेंट तिचं इन्क्लिनेशन कसं आहे, ग्रेटर दॅन 90. म्हणजे हिचा स्लोप कसा आला, निगेटिव्ह आला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का सेकंड कंडिशन इज एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज निगेटिव्ह. कळतंय. आणि थर्ड कंडिशन, ऍट सी प्लस एच या पॉइंटवर जर मी टँजेंट मारली, तर त्या टँजेंटचं इन्क्लिनेशन कसं येते, लेस दॅन 90. म्हणजे थर्ड कंडिशन इज एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज ग्रेटर दॅन 0. कळतंय, समजतंय सगळ्यांना. या 3 कंडिशन तेच सांगितलंय. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0 आणि हे असं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा रिकॉल करून देतो मी हे, आणि म्हणजे तुम्हाला थोडस असं वाटेल आता सगळ्यांचे चेहरे एकदम डाऊन झाले, म्हणजे जसं काय काहीच समजत नाही असं करताय. कळतंय का काय. हे पहा, जर फंक्शन ग्राफिकली तुम्हाला सांगतो, जर फंक्शनने मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड केली तर ग्राफ समजा असा येईल. जर फंक्शनने मिनिमम व्हॅल्यू अटेंड केली तर ग्राफ कसा येईल, असा येईल. बरोबर. मग काय, फंक्शनने आपण कन्सिडर करूयात की हा पॉइंट सी आहे, एक्स इज इक्वल टू सी, या पॉइंटवर फंक्शनने काय अटेंड केली आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू. हा पॉइंट सी आहे, या पॉइंटवर फंक्शनने काय अटेंड केली, मिनिमम व्हॅल्यू अटेंड केली. मग आपण त्याचा कोणता नेबरहुड घेणार, एच नेबरहुड. एच नेबरहुड कन्सिडर केला तर हा येईल सी प्लस एच, आणि हा येईल सी मायनस एच. मग
अरे फंक्शनने जर x इज इक्वल टू सी या पॉइंटवर एक्स्ट्रीम व्हॅल्यू अटेंड केली, मॅक्सिमा असू द्या नाही तर मिनिमा असू द्या, दोघांमध्ये पहिली कंडिशन काय येणार? इथं पण एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. कळतंय का? आता ज्या केसमध्ये मॅक्सिमा असेल, हे कशासाठी चाललंय? मॅक्सिमम. आणि हे कशासाठी? मिनिमम. जर फंक्शनने ऍट एक्स इज इक्वल टू सी मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड केलेली असेल, तर फंक्शनच्या एच नेबरहुड मध्ये आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चेक करायचे. हीच असते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता एच नेबरहुड मध्ये पहा, सी मायनस एच वर जर आपण टँजंट मारली तर या टँजंटचं इन्क्लिनेशन कसं आहे? 90 पेक्षा छोटं आहे. म्हणजे या टँजंटचा स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे दुसरी कंडिशन ह्याच्यासाठी काय मिळेल? एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज पॉझिटिव्ह. कळतंय का? आता इकडं पहा, ह्याच बरं हेच कम्प्लीट करून घेऊयात आधी. आता सी प्लस एच म्हणजे सीच्या एच नेबरहुड मध्ये आपण राईट नेबर पाहतोय. तर या पॉइंटवर जी काही आपण टँजंट मारणार आहे, या टँजंटचा इन्क्लिनेशन कसं आहे? स्लोप सांगा डायरेक्ट. निगेटिव्ह. बरोबर ना? म्हणजे थर्ड कंडिशन फॉर अ फंक्शन बीइंग मॅक्सिमा इज एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज लेस दॅन 0. कळतंय? आता इकडे पहा. आता पुन्हा आपण काय कन्सिडर करतोय? एच नेबरहुड मिनिमासाठी. तर हा असेल सी प्लस एच, असेल सी मायनस एच. सी प्लस एच वर जर तुम्ही सी मायनस एच या पॉइंटवर जर तुम्ही टँजंट मारली, एक्स इज इक्वल टू सी मायनस एच या पॉइंटवर तुम्ही टँजंट मारली, तर त्या टँजंटचा स्लोप कसा येईल? निगेटिव्ह येतोय. म्हणजे दुसरी कंडिशन काय असेल याच्यासाठी? एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज लेस दॅन. आणि थर्ड कंडिशन एफ डॅश ऑफ सी प्लस एच इथं जी टँजंट मारणार आहे आपण, या टँजंटचा स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ग्रेटर दॅन 0. आणि कारण आपण ह्या दोघांमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शिवाय दुसरं काहीच वापरलं नाही, म्हणून या टेस्टला काय म्हणतात? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. काय म्हणतात? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. प्रॉब्लेम घेतलं की अजून तुम्हाला थोडं क्लिअर होईल. ठीक आहे? त्याच्यामुळे काही घाबरून जायचं नाही. अरे खूप सिंपल आहे. ठीक आहे? आता पहा, अजून एक स्लाइड ऍड करतो आणि इथं तुम्हाला इमॅजिन करायला शिकवतो. इमॅजिन करा ग्राफ ऑफ मॅक्सिमा. बरोबर? ग्राफ ऑफ मॅक्सिमा असेल म्हणजे मॅक्सिमा फॉर मॅक्सिमा. ग्राफ ऑफ मॅक्सिमा आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. जर ऍट एक्स इज इक्वल टू सी फंक्शनने मॅक्सिमा अटेंड केलाय, तर एफ डॅश ऑफ सी कसा असला पाहिजे? 0 असला पाहिजे. ग्राफ दिसतोय तुमच्या डोळ्यासमोर. सी मायनस एच पहा. सी मायनस एच वर जी काही टँजंट मारणार आहे तिचा स्लोप म्हणजे एफ डॅश ऑफ सी मायनस एच. सी मायनस एच पहा, दिसतोय का? सी मायनस एच. टँजंट मारा. टँजंट मारली तर तिचा स्लोप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एफ डॅश ऑफ सी मायनस एच ग्रेटर दॅन 0. आता एफ डॅश ऑफ सी प्लस एच पहा, म्हणजे सी प्लस एच हा पॉइंट पहा आणि या पॉइंटवर टँजंट मारा. सी प्लस एच या पॉइंटवर टँजंट मारली तर टँजंटचं इन्क्लिनेशन कसं येते? लेस दॅन 0. सी प्लस एच पॉइंट. अरे सी प्लस एच मी डोळ्यापुढे इमॅजिन करायला सांगतोय. कसं येतं इन्क्लिनेशन? 90 पेक्षा जास्त येतं. म्हणजे स्लोप कसा येतोय? निगेटिव्ह येतोय ना? कळतंय? हे मॅक्सिमासाठी. मिनिमासाठी पहा. मिनिमासाठी मिनिमाचा ग्राफ इमॅजिन करा. असा इमॅजिन करायचा. पाठ नाही करायचं, इमॅजिन करायचं. ऍट एक्स इज इक्वल टू सी डेरिव्हेटिव्ह कसं असलं पाहिजे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यासोबत ह्यांच्या सगळ्यांचं इंटरसेक्शन मी सांगतो तुम्हाला डोळ्याने. ऍट एक्स इज इक्वल टू सी. सी मायनस एच वर पहा, टँजंटचा स्लोप निगेटिव्ह. म्हणजे एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज निगेटिव्ह. आणि एफ डॅश ऑफ सी प्लस एच इकडे जी टँजंट मारणार आहे तिचा स्लोप पॉझिटिव्ह. कळतंय का? कळतंय? म्हणजे मॅक्सिमासाठी ह्या 3 गोष्टी चेक करायच्या, मिनिमासाठी या 3 गोष्टी.
म्हणजे असं तुमचा पॉईंट एक्स इज इक्वल्स टू सी या पॉईंटवर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आलं म्हणजे लगेच असं नाही म्हणायचं की सी पॉईंटवर फंक्शन मॅक्सिमा अटेंड करते. मॅक्सिमा अटेंड करते की मिनिमा अटेंड करते ह्याच्यासाठी आपल्याला डेल्टा किंवा एच नेबरहुड कन्सिडर करावा लागतो. कळतंय का? मग त्याच्यामध्ये ह्या कंडिशन, ह्या इनइक्वॅलिटीज तुम्हाला चेक कराव्या लागतात. ह्या सगळ्यांचं काय? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे हे पण आणि हे पण ऍट द सेम टाइम तिन्ही गोष्टी काय केल्या पाहिजे? सॅटिस्फाय केल्या पाहिजे. तरच आपण म्हणूयात की मॅक्सिमा अटेंड झालाय किंवा मिनिमा अटेंड झालाय. बरं, म्हणजे एकदा हे असं, एकदा ह्या साईडला आहे, एकदा त्या साईडला आहे, मिनिमम मध्ये एकदा ह्या साईडला एकदा त्या साईडला आहे. पण असं जर झालं चुकून, समजा काय चुकून म्हणण्यापेक्षा काही काही फंक्शन असे असतात की ज्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आलं, इफ असं होऊ शकतं की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0 विथ म्हणजे इंटरसेक्शन एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज ग्रेटर दॅन 0 अँड एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. आता अशा टाइमला तुम्ही फंक्शनने मॅक्सिमा अटेंड केलाय की मिनिमा अटेंड केलाय, काय म्हणणार? कंडिशन पहा मॅक्सिमाच्या आणि कंडिशन पहा मिनिमाच्या. काहीच बोलू शकत नाही, वी कॅनॉट कमेंट, कारण एफ डॅश ऑफ सी मायनस एच पण ग्रेटर दॅन 0 आहे, एफ डॅश ऑफ सी प्लस एच पण ग्रेटर दॅन 0. बरोबर? किंवा कधी कधी असं पण होऊ शकतं की इफ एफ डॅश ऑफ सी तुमचा 0 आला आणि तुमचा एफ डॅश ऑफ सी मायनस एच निगेटिव्ह आला, एफ डॅश ऑफ सी मायनस एच निगेटिव्ह आला, लगेच खुश होऊन म्हणू नका अरे मिनिमम. एफ डॅश ऑफ सी प्लस एच पण चेक करा, जर तो पॉझिटिव्ह आला तरच त्या फंक्शनने ऍट एक्स इज इक्वल टू सी मिनिमा अटेंड केलाय. पण जर तो निगेटिव्ह आला तर इथं आपण त्याने मिनिमा अटेंड केलाय किंवा मॅक्सिमा अटेंड केलाय असं म्हणू शकत नाही. मग असा पॉइंट सी की जो फक्त देखावा करतोय डेरिव्हेटिव्ह 0 होण्याचा, पण ना त्या पॉइंटवर फंक्शनचं म्हणजे फंक्शनने मिनिमम व्हॅल्यू अटेंड केली आहे, ना त्या पॉइंटवर फंक्शनने मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड केली आहे. अशा पॉइंट एक्स इज इक्वल टू सी ला आपण म्हणत असतो पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. काय म्हणतो आपण? पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. कळलंय? कळतंय का? व्यवस्थित कळतंय? ओके. काय ग्राफ? यांचा ग्राफ स्ट्रेट लाईन येईल. हा, ओके. मग हेच सांगितलं इथं मी की नोट एफ डॅश ऑफ सी 0, एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज ग्रेटर दॅन 0, एफ डॅश ऑफ सी प्लस इज ग्रेटर दॅन 0, और एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0, एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज लेस दॅन 0, एफ डॅश ऑफ सी plus h is less than 0, then at x is equals to c, function has neither maxima nor minima. In this case, x is equals to c is called as point of inflection. Now second derivative test. Second derivative test तर खूप सोपी, म्हणजे झालं रे. मग प्रॉब्लेमच घ्यायचा आहे आपल्याला. मला वाटलं की याला 2 तास लागतील सांगायला, पण नाही लागले. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय माहिती का? आता हे एफ डॅश ऑफ सी मायनस एस, एफ डॅश ऑफ सी प्लस एच चेक करायचीच गरज नाही, सगळ्यात सोपी टेस्ट. पण ही टेस्ट जी काही आहे हिचा एक ड्रॉबॅक आहे. इफ एफ डबल डॅश ऑफ सी इज 0, देन दिस टेस्ट इज नॉट ऍप्लिकेबल. कळतंय? म्हणजे काय? इफ y is equals to f of x has attained maxima at x is equals to c, at x is equals to c जर फंक्शनने मॅक्सिमा अटेंड केलाय तर सगळ्यात पहिली फॅक्ट सांगा. पहिली फॅक्ट सांगता आलीच पाहिजे, एफ डॅश ऑफ सी 0 असलाच पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की मॅक्सिमा किंवा मिनिमा अटेंड केलाय. आणि दुसरी फॅक्ट काय असते, म्हणजे दुसरी कंडिशन काय असते माहितीये? दुसरी कंडिशन असते
की एफ डबल डॅश ऑफ सी इज निगेटिव्ह. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनचं ऍट पॉइंट सी, सी कुठला पॉइंट आहे? स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंट आहे. त्या टर्निंग पॉइंटवर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरो आहे, म्हणजे एक तर मॅक्सिमा असेल किंवा मिनिमा असेल. पण त्या टर्निंग पॉइंटवर जर तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलं, सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आलं, तर तुमच्या फंक्शनने कोणती व्हॅल्यू अटेंड केलेली आहे? मॅक्सिमम व्हॅल्यू. कळतंय का? निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू. एफ डबल डॅश ऑफ सी इज निगेटिव्ह, हेन्स फंक्शन हॅज अटेंड मॅक्सिमा. आता दुसरी गोष्ट, इफ y is equals to f of x has attained minima at x is equals to c. x is equals to c या पॉइंटवर जर तुमच्या फंक्शनने मिनिमा अटेंड केलाय, तर सगळ्यात पहिली फॅक्ट सांगा. f डॅश ऑफ c is equals to 0. पण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पाहतोय ना, तर सेकंड डेरिव्हेटिव्ह पण त्या पॉइंट ऑफ टर्निंग पॉइंटवर चेक करा. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, कसं असेल? पॉझिटिव्ह, तर आपण म्हणू फंक्शनने मिनिमा अटेंड केलाय त्या पॉइंट x इज इक्वल्स टू सी वर. कळतंय का? पण इफ f डॅश ऑफ c इज इक्वल्स टू 0, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आहे, विथ किंवा बट एफ डबल डॅश ऑफ सी इज 0, ना ते पॉझिटिव्ह आहे ना ते निगेटिव्ह आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतं तर म्हणलं असतं मिनिमा, निगेटिव्ह असतं तर म्हणलं असतं मॅक्सिमा. पण आता सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आलं तर वी कॅनॉट कमेंट. सो वी कॅनॉट कमेंट म्हणजे असं नाही की ते फंक्शन मिनिमा मॅक्सिमा अटेंड करत नाहीये. ते फंक्शन मॅक्सिमा मिनिमा अटेंड करत असेल, पण इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल्स. काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल्स. इथं काय झाली? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल्स. We should go by first derivative test. Go by first derivative test. आणि म्हणून जास्त शॉर्टकट वापरायच्या मागे जर लागलो आपण, सेकंड डेरिव्हेटिव्ह सोपी आहे, पण फेल झाल्यावर वी शुड अगेन गो बाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. कळतंय का? इझी आहे का? ओके. नाही, आता तर म्हणलं सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल झाली की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट इज युनिव्हर्सली ऍप्लिकेबल, but second derivative test has drawback. What drawback? If second derivative is 0, then we cannot go by that. बरोबर? काय? एफ डबल डॅश ऑफ सी नाही रे, सेकंड डेरिव्हेटिव्हचं काही जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स नाहीये, म्हणजे तुम्हाला तरी नाहीये. ठीक आहे, कळतंय का? फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं सिग्निफिकन्स म्हणजे स्लोप ऑफ द टँजंट. सेकंड डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कळेल ते, या पण नाही इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर. ठीक आहे. हे वाचून घ्या तुम्ही, किती सिंपल आहे की नाही? A function f of x has maxima at x is equals to c if f dash of c is 0 and f double dash of c is negative. Negative असेल तर maximum. A function f of x has minima at x is equals to c if f dash of c is 0, f double dash of c is positive. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा, सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमा. If f double dash of c is equals to 0, then second derivative test fails. We go by first derivative test. ठीक है, and this is the end of basic concepts in this chapter. कळालंय का? तर तुम्ही काय करा, हे लिहून घ्या, हे आणि हे पेज, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील.